सकाळी उठून फिरायला जाण्याचा निश्चय ही एक माझ्या आयुष्यात वारंवार ठरवून मोडलेली घटना आहे. लंडनची माझी पहिली पहाट फुटली आणि ह्या निश्चयाने पुन्हा एकदा उचल खाल्ली. अचानक पहाटे मला जाग आली. खिडकीबाहेर पाहिले. पाऊस नव्हता. सूर्य उगवला की नाही हे लंडनमध्ये केव्हाच कळत नाही, पण बाहेर उजेड होता. मी माझा पहाटे फिरायला जाण्याचा निश्चय जाहीर केला. बायको कुत्सितपणे हसली. त्या हसण्याला दाद न देता मी तो सूट पुन्हा एकदा चढवला. गळ्यात मफलर गुंडाळला, कारण उन्हाळ्याचे दिवस असले तरी थंडी होतीच. पुण्याला डिसेंबरात असते तशी थंडी. हल्ली पुण्याला पूर्वीची थंडी पडत नाही म्हणतात. मी 35-36 सालातल्या हवेविषयी बोलत आहे. हा खुलासा मुद्दाम करतो. किलबर्न विभागात तडकोड राहतात. मी फिरायला निघताना हातात लंडनचे रस्ते दाखवणारे नकाशाचे छोटे पुस्तक घेतले होते. पहिल्याच दिवशी रस्ता चुकू नका हे वाक्य धर्मपत्नीखेरीज कुणाचे असणार. चुकायला काय झालं? शिवाय देवाने मला तोंड दिलंय आणि इंग्रजी भाषा मला येते हे मी कणखरपणाने बोललो. माझ्या त्या कणखरपणामुळे तडकोडांपैकी रामभाऊंचे मत माझ्या बाजूचे आणि सौ तडकोडांचे जरासे माझ्या विरुद्ध झालेले मला दिसत होते. लोकांच्या पुढे बायकोने सूचना देणे हे रामभाऊंना आणि मला दोघांनाही नापसंत आहे हे पुढे एकदा आमची कुटुंबे सेल्फीचीच दुकानात खरेदीला गेल्याची संधी साधून आम्ही बोलून घेतले. मी उत्तर ध्रुवाचा शोध करायला निघालेल्या प्रवाशांच्या आत्मविश्वासाने ख्राइस्ट चर्च अमेनीमधून किलबर्नच्या रस्त्याला लागलो. सकाळी 9चा सुमार होता. रस्त्यात संपूर्ण शुकशुकाट होता. दुतर्फा टुमदार इंग्रजी बंगल्यांसमोर रंगीबिरंगी फुलांनी फुललेल्या बागा, मधूनच दुकानाच्या रांगा, पण दुकाने बंद. सुमारे 20 मिनिटे चालल्यावर सायकलवर वर्तमानपत्रांचा गठ्ठा घेऊन जाणारी एक मुलगी मला दिसली. तिने दिव्याच्या खांबाला आपली सायकल टेकवली आणि गठ्ठ्याच्या वजनाने ती सायकल खाली आदळून वर्तमानपत्रे इतरस्त पडली. मी चटकन पुढे जाऊन तिची सायकल उचलली आणि तिने वर्तमानपत्रे गोळा करून पुन्हा गठ्ठा बांधला आणि सायकलवर चढवला. त्या गौर युवतीने माझे आभार मानले. एका भारतीयाच्या या परोपकाराच्या भावनेचे दृश्य पाहायला तिथे सकाळी 9 वाजता देखील कुणीही नव्हते याचे मला मनस्वी दुःख झाले. माझ्या मनात त्या मुलीला बरेच काही विचारायचे होते, पण ती युवती सायकलवरून शेजारच्या गल्लीत अदृश्य झाली. त्या रम्य पहाटे गठ्ठ्यापलीकडून दिसणाऱ्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मी काही क्षण उभा होतो. वाऱ्याने तिचे सोनेरी केस भुरभुरत होते. जाऊ दे, इतकेच पुरे. इतक्या थंडीत अंगात जाड कोट वगैरे न घालता उघड्या पायांनी सायकलवरून वर्तमानपत्रे टाकण्याचे तिला काम करावे लागते असे मी मनातल्या मनात पुटपुटलो. पुढे मला कळाले की ही कामे विद्यार्थिनी सुट्टीच्या दिवसात 4 पैसे मिळवण्यासाठी आनंदाने करतात. मी त्या निर्जन रस्त्यावरून आणखी पुढे गेलो. बाजूच्या घरात माणसे राहत असल्याचा कुठेही पुरावा नव्हता. मधूनच एखादी मोटार जायची, त्यात माणसे असत. माणसे अजिबात नसलेली मोटार रस्त्यावरून जाताना मला तरी आढळली नाही. काही वेळाने दुरूट हेल्मेटच्या बापाच्या भूतासारखे काहीतरी सरकत माझ्याकडे येत आहे असा मला भास झाला. मी त्रस्त समंथा शांत रहा वगैरे वाक्य आठवेपर्यंत ती आकृती समोर येऊन ठेपली. 6 फूट उंच आणि डोक्यावरच्या शिरस्त्राणामुळे आणि लांब डगल्यामुळे अधिकच उंच वाटणारी ती आकृती लंडनच्या सुप्रसिद्ध पोलिसाची होती. लंडनचा पोलीस हा साऱ्या जगाचा कौतुकाचा विषय आहे. बॉबी हा आबालवृद्धांचा मित्र आहे. तो कधी रागवत नाही, चिडत नाही, चिरीमिरी मागत नाही, सदैव मदतीला तयार. फक्त त्याला हसता येत नसावे. त्या रम्य पहाटे मी त्या पोलिसाला पाहिल्यावर मला स्थितप्रदर्शन झाल्याचा आनंद झाला. अहिंसा, सत्य, आस्ते यांचा तो पुतळा. त्याच्या हातात शस्त्र नाही. समोर गुन्हेगारांची टोळी चाल करून आली तर तो हात उगारत नाही. चोराला चोरी करताना देखील त्याच्या भावना न दुखावतील अशा बेताने तो पकडतो. चोर पकडल्याचा त्याला आनंद नाही, निसटल्याचे दुःखही नाही. रस्त्यात भलतीकडे गाडी उभी असली तर निमूटपणे आपली वही काढून तो नंबर टिपून घेतो.
राग, लोभ, क्रोधांच्या पलीकडे गेलेल्या ह्या महात्म्याचे दर्शन मला लंडनच्या पहिल्या प्रभात फेरीच्या वेळी व्हावे ह्याचा मला मनस्वी आनंद झाला. आपल्याकडे पोलीस आडवा आला तर काही ठिकाणी परत घरात येऊन माणसे जरा बसून मग पुन्हा बाहेर पडतात असे मी ऐकले आहे. लंडनमधला बॉबी हा अलौकिक पुरुष आहे. आपल्याकडे अपघात, चोरी, मारामारी अशा प्रसंगाला पोलीस कधीही स्वतःच्या उपस्थितीने अधिक शोभा आणत नाही आणि माणसाचा मुडदा पडला की 2 तासांनी बाजूच्या जिवंत गर्दीला दंडुके हाणीत पोलीस पार्टी येते. लंडनमध्ये तर मी ऐकले की चोरीच्या ठिकाणी चोराच्या आधी पोलीस उभा असतो, चोराला चांगली चोरी करू देतो आणि मग पकडतो. चोर कोर्टात वेळेवर हजर राहतो, जी शिक्षा असेल ती मुकाट्याने भोगतो. तुरुंगात टेलिव्हिजन, रेडिओ वगैरे असल्यामुळे त्याचा वेळ बरा जातो. फक्त रविवारी पाद्री येऊन प्रवचन देतात, तेवढा वेळ त्रासात जातो म्हणतात. लंडनला दुधाच्या बाटल्या कोणीही चोरीत नाही. नाक्यावर वर्तमानपत्रे असतात, पण विकणारा पबमध्ये लागर पीत असतो. गिऱ्हाईके पेटीत पैसे टाकतात, नेमके सुटे पैसे उचलतात आणि जातात. इंग्रजांचा प्रामाणिकपणा अवर्णनीय आहे. अधूनमधून पोलिसांना काम मिळावे म्हणून खून, बँकोचे दरोडे वगैरे दुष्काळी कामे काढण्यात येतात. हल्ली बरेचसे पोलीस फुटबॉल पूल्सची कोडी सोडवतात. माझ्या मुक्कामात 14 पोलिसांच्या टोळ्यांना 20 की 30 हजार पाऊंडांची लॉटरी फुटली होती. अशा या भाग्यवंतांच्या वंशातल्या सुपुत्राची आणि ज्ञानदेवाच्या मराठीची या नगरीतल्या दुसऱ्या सुपुत्राची त्या शुभ पहाटे किलबर्न रोडवर गाठ पडली. रस्त्यात अजूनही माणसे नव्हती. एका अर्थी हे बरे होते. मी आणि बॉबी 4 घटका बोलू शकलो असतो. मी समोरून येणाऱ्या त्या 6 फुटीच्या महामानवाला सहास्य वदनाने म्हटले, गुड मॉर्निंग. गुमॉंग असे काहीसे कुरबुरत तो सरळ तरंगत पुढे निघून गेला. माझे मनाशी रचलेले सर्व संभाषण कोसळले. या चिंतयामी सतत मईला विरक्का हे ऐकून प्रेयसीप्रमाणे पोलिसालाही लागू पडावे ह्याचे नवल करीत मी आल्या वाटेने परतलो. कदाचित त्यांची ड्युटी संपली असेल, कारण ड्युटीवरचा इंग्रज आणि खाजगीतला इंग्रज यात फार फरक आहे. आता रस्ता हळूहळू हलायला लागला होता. येताना ज्या बागेत फक्त फुले होती तिथे मुलेही दिसू लागली. गुटगुटीत सुंदर मुले आणि अत्यंत दरिद्री पोशाख अंगावर चढवून हातात खुरपी घेऊन त्यांचे बाप बागेत राबत होते. इतर युरोपीय देशात आणि इंग्लंडमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. रविवार म्हटला की युरोपियन लोक आपल्या मुलाबाळांसह उत्तम पोशाख चढवून चर्चमध्ये जातात. इंग्रज मात्र अगदी गचाळ पोशाख घालून स्वतःच्या बागेत काहीतरी खणत नाहीतर उकरीत बसतो. बागेत खणणे आणि उकरणे हे कार्य समस्त इंग्लंडभर रविवारी सकाळी चालू असते. बाग खणणे हा इंग्रज पुरुषांचा लाडका शौक आहे आणि कुत्र्यांचे कौतुक करणे हा बायकांचा. इंग्लंडमधले जन्माला यायचे असेल तर फूल म्हणून यावे की कुत्रे म्हणून यावे, इतक्या चांगल्या संस्कारात वाढलेली इंग्रज कुत्री देखील दिव्याच्या खांबाचा उपयोग तसाच करतात, हेही जाता जाता नमूद करावेसे वाटते. दुर्दैवाने माझे आणि कुत्र्याचे बरे नाही. धनाजींच्या शत्रूंच्या घोड्यांना म्हणे पाण्यात धनाजी दिसायचा. कुत्र्याच्या डोळ्यात मला सदैव सैतान दिसतो. एकतर बऱ्याचशा कुत्र्यांना धोब्याकडून पावबिवाची लाच मिळत असावी. स्वच्छ कपडे घालून गेले की चिखलाने लडबडलेल्या पायांचे शिक्के अंगावर उठवल्याशिवाय कुत्र्यांना हाडूक गोड लागत नाही. पाहुण्यांपुढे चहा आणून ठेवला की त्या कप बशांवर झेप घेणे हा दुसरा धर्म. आणि अत्यंत महत्त्वाच्या संवादात बोलणाऱ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी प्रसंगी देहमार्गाचा उपयोग करणे हा तर कुलधर्म. पण इंग्लंडात हा प्राणीविषयपाशी मला राजनैतिक संबंध जोडावे लागले. मी कुत्र्यांशी संबंध जोडायचे म्हणजे कसयाने गौरक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यातला प्रकार आहे. पण मनातल्या सगळा राग गिळून मी कुत्र्यांशी लांगूचलाचन करीत होतो. घर मालकिनीच्या कुत्र्यापुढे गोंडा घोळीत होतो. माझी विजार फाटली. नवी घेतलेली फेल्ट हॅट बिस्किट समजून तिचा तुकडा मोडला तरी हसण्यावारी घालवत होतो. धन्यवाद.